काय घ्या असं. नाही नाही घ्या असं. तर गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये नटूनं सांगितलं होतं की भारतामध्ये आपल्या समाजामध्ये किती प्रकारचे डिस्क्रिमिनेशन आहेत. यस, कोणते कोणते येतं? जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन, कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन, रिलीजन बेस्ड डिस्क्रिमिनेशन, ॲबिलिटी बेस्ड डिस्क्रिमिनेशन अँड रिलीजन बेस्ड डिस्क्रिमिनेशन. हां, तर अशा पद्धतीचं तिला सिलेबसमध्ये शिकवलेलं आहे, हे की नाही? मग आता तू त्याच्याबद्दल आणखीन पुढची माहिती काय सांगणार आहेस? मी सांगणार आहे की इम्पॅक्ट ऑफ डिस्क्रिमिनेशन, ओव्हरकमिंग डिस्क्रिमिनेशन, रोल ऑफ द गव्हर्नमेंट. अच्छा, म्हणजे सरकारचा काय त्याच्यामध्ये भूमिका आहे सरकारची, आणि इम्पॅक्टमध्ये काय? इम्पॅक्ट ऑफ डिस्क्रिमिनेशन. हां, तर इम्पॅक्ट ऑफ डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभावाचे काय परिणाम होतात, हे असंच का? तर ते ती सांगते. आता मला तर काही इंग्रजी येत नाही, पण तिचं ऐकून मी थोडं शिकते, आहे की नाही? हां, तर मला सांगतो आता काय ते. हां, ते ठीक आहे. इम्पॅक्ट का काहीतरी म्हणतात. इम्पॅक्ट ऑफ डिस्क्रिमिनेशन म्हणजे डिस्क्रिमिनेशन हॅज व्हेरी हार्मफुल इम्पॅक्ट्स ऑन पीपल अँड सोसायटी. म्हणजे डिस्क्रिमिनेशन म्हणजे त्याचे खूप इफेक्ट्स आहेत आपल्या म्हणजे लोकांवर आणि आपल्या बाजूच्या म्हणजे सोसायटीवर. अच्छा. इट लीड्स टू मोर अनइक्वॅलिटी. अनइक्वॅलिटी, हां, म्हणजे असमानता ना. हां, ते जास्तीत जास्त असमानता घडवतं. अच्छा, हां, बरं. Inequality in turn leads to lesser prosperity, unrest, and dissatisfaction among the people. म्हणजे लेझर प्रॉस्पेरिटी माहीत नाही, अनरेस्ट माहीत नाही, आणि अनसॅटिस्फॅक्शन थोडंसं पाठ करावं लागेल ते. घोकंपट्टी करायची नाही. हां, पण ओके. डिस्क्रिमिनेशन अँड इनइक्वॅलिटी आर कनेक्टेड अँड द इम्पॅक्ट ऑन अस. म्हणजे आपल्यावर डिस्क्रिमिनेशनचा आणि असमानतेचा हे एकमेकाशी हे झालेले आहेत ना, हे की नाही? भेदभाव आणि असमानता, आणि याचा आपल्यावर परिणाम होतो. तर त्याचा स्टिरियोटाइप अँड ओके. Stereotype and prejudice can cause discrimination. म्हणजे स्टिरियोटाइप जे आहे, म्हणजे स्टिरियोटाइपची मी डेफिनेशन नाही सांगितली ना. स्टिरियोटाइप इज अ जनरलायझेशन ऑर अन assumption that affects about a group of people. It assumes that all people of a particular group fit into one image. Prejudice म्हणजे prejudice is judging someone or having an idea or opinion about someone without knowing them. Okay. आणि डिस्क्रिमिनेशन त्यांनी कॉज होतं. डिस्क्रिमिनेशन लीड्स टू अनइक्वॅलिटी. म्हणजे जे डिस्क्रिमिनेशन्स आहेत का, मी आता प्रकार सांगितले ना त्याचे, तर डिस्क्रिमिनेशन ज्या ज्या प्रकारचे असतील त्याच्यात लीड्स टू म्हणजे घडून आणते की अनइक्वॅलिटी घडून आणते, म्हणजे असमानता घडून आणते. का म्हणून की बिकॉज एव्हरीवन डोज नॉट गेट द सेम ऑपॉर्च्युनिटी अँड रिस्पेक्ट ॲज अदर्स. म्हणजे आता मी सांगितलं ते बिकॉज म्हणजे का म्हणून की सगळ्यांनाच चान्स भेटत नाही आणि रिस्पेक्ट म्हणजे आदर भेटत नाही दुसऱ्यांसारखा. अनइक्वॅलिटी म्हणजे मोर अनइक्वॅलिटी कॅन लीड्स टू मोर स्टिरियोटाइप अँड प्रिज्युडाइज. म्हणजे अनइक्वॅलिटी जी आहे का ती असमानता आहे ना, तर जास्तीत जास्त असमानता प्रिज्युडाइज आणि स्टिरियोटाइप हे करते,
जास्तीत जास्त घडून आणते. प्रिज्युडाइज म्हणजे जजिंग समज आता मी डेफिनेशन सांगितली ना त्याची, तर ते म्हणजे लोकांना न समजता, म्हणजे लोकांबद्दल आपल्याला काहीच माहित नसते तरी सुद्धा आपण त्याला जज करतो. अच्छा, काय ना ओके. Inequality can cause people to feel angry or sad and leads to lesser prosperity, unrest and sometimes violence. अच्छा, म्हणजे ज्यांच्यासोबत अनइक्वॅलिटी घडते, म्हणजे अनइक्वॅलिटी कॅन कॉज म्हणजे असमानता जास्तीत जास्त लोकांना हिंसक बनवते आणि कधी कधी रागीट वगैरे असं. अच्छा, आम्हाला जसं कळते तसं आम्ही सांगतो. Display of some emotions and behavior leads to stereotype and prejudice. म्हणजे आपण कसले तरी इमोशन्स करतो ना, ते इमोशन्स माहिती ना तुला, आणि आपलं बिहेवियर कसं आहे तो स्टेरियोटाइप अँड प्रेजुडिस त्याच्यातून होत आहे. हे काय ओव्हरकमिंग डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? Overcoming discrimination, it is important to prevent discrimination and create a world to get everyone equal opportunities to grow and develop to their full potential. म्हणजे आपल्याला प्रिव्हेंट म्हणजे प्रतिबंध करणे, डिस्क्रिमिनेशन अँड क्रिएट अ वर्ल्ड म्हणजे आपण एक असा समाज घडवला पाहिजे ज्याच्यात आपल्याला सगळ्या समानता भेटली पाहिजे, सगळीकडे समानता असेल, म्हणजे ग्रो अँड डेव्हलप्ड. रोल ऑफ गव्हर्नमेंटचं काय? The government and the people have an important role to play in overcoming and preventing discrimination. म्हणजे ह्याच्यात सरकारचा आणि लोकांचा रोल आहे, म्हणजे त्याच्यात रोल आहे त्यांचा की कसं ओव्हरकमिंग ऑफ रोल ऑफ द गव्हर्नमेंट. The government has taken many measures to prevent discrimination in our country. It has made sure that the rules and regulations of the constitution in the Constitution of India make it illegal and difficult for people to discriminate against other individuals and groups. म्हणजे भारतीय संविधानातून म्हणजे सरकार नी मेजर्स म्हणजे the government has taken many measures to prevent discrimination in our country. म्हणजे सरकारनं खूप मोठे हे केलेले आहेत, प्रयत्न केलेले आहेत. त्याला मेजर्स म्हणजे काय प्रयत्न, त्याला असंच म्हणता येईल ना. इन आवर कंट्री इट हॅज मेड शुअर दॅट द रूल्स अँड रेग्युलेशन्स इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मेक इट इलिगल अँड डिफिकल्ट फॉर पीपल. म्हणजे ज्यांच्यासोबत काही बेकायदेशीर होत असेल त्यांच्यासाठी संविधानात हे केलेलं आहे, काय म्हणतात ना, ज्यांच्या विरोधात काही डिस्क्रिमिनेशन होते, असमानता आहे, त्यांच्या हक्काचं रक्षण त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेलं आहे. A few ways in which Constitution of India prevent discrimination. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे त्यांनी भारतीय संविधानातले काही हे आहेत ज्याच्यामध्ये हे आहेत काय काही हे केलेले ना, प्रतिबंध घातलेला आहे डिस्क्रिमिनेशनच्या बाबतीत. इट हॅज abolished untouchability. अस्पृश्यता म्हणजे माहिती आहे, अनटचॅबिलिटी काय? अनटचॅबिलिटी म्हणजे लोकांना कमी समजते, जे की
छूत अछूत पहिलं होतं आपल्याकडं. म्हणजे हात लावायचं नाही, शिव इटाळ झाला असं म्हणायचे ते. मग पहिलं आपल्या तोंडाला काय होतं, आपण दलित असल्यामुळे, आपण SC ST समाजातले असल्यामुळे आपल्या तोंडाला गाडगं असायचं आणि पाठीमागं झाडू असायचा. जर आपण रस्त्यानं चाललो ना तर ते झाडूनं झाडायचं, म्हणजे ती जागा अपवित्र होत होती. आणि त्याच्यामुळं भारतामध्ये आपल्या SC STच्या समाजाबाबत वरच्या लोकांनी नियम घालून दिले होते. तर त्या नियमानुसार आपल्याला राहावं लागत होतं. आणि ते अनटचॅबिलिटी, अस्पृश्य झालं. स्पृश्य आणि अस्पृश्य असे दोन होते. तर आपण अस्पृश्य समाजातून येत होतो. तर त्याच्यामुळं भारतीय संविधानानेच याच्यामध्ये अनटचॅबिलिटीचं हे केलेलं आहे, प्रतिबंध घातलेला आहे त्याच्यामध्ये. दुसरं, इट अलोज पीपल टू फॉलो एनी रिलीजन. हां, कुठल्याही व्यक्तीला कोणताही धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे. इट्स प्रोव्हाइड स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर पीपल बिलॉंगिंग टू डिसएडव्हांटेज कास्ट्स, पीपल विथ डिसॅबिलिटीज अँड वुमेन्स हू हॅव बीन डिस्क्रिमिनेटेड अगेन्स्ट फॉर अ लॉंग टाईम. भारतीय संविधानामध्ये अशा लोकांचं संरक्षण केलेलं आहे ज्याच्यामध्ये खूप वर्षापासून जातीवर, महिला, खालच्या जातीचे लोक असतील, महिला असतील, तर ह्या लोकांच्या विरोधात भेदभाव होतो. तर त्या लोकांच्या हक्काचं संरक्षण भारतीय संविधान करते. बरं, मला आता एक सांग, काय राहिले? रोल ऑफ द पीपल. काय रोल पीपलचा, लोकांचा काय रोल आहे? लॉज अलोन कॅन नॉट प्रिव्हेंट डिस्क्रिमिनेशन. म्हणजे लॉज शिवाय प्रिव्हेंट डिस्क्रिमिनेशन म्हणजे नाही होत. It is the people who must follow these laws and ensure that everyone is treated equally. म्हणजे सगळ्या लोकांनी लॉ म्हणजे कायदे पालन केले पाहिजेत आणि सगळ्यांना समानता दिली पाहिजे. Here are few things that we can do that we can do to prevent and overcome discrimination. Identify and overcome our own prejudice and stereotypes that cause discrimination. Identify म्हणजे तुम्ही ओळखलं पाहिजे, ओळखा. Treat everyone in a fair and equal way. Treat everyone in a fair and equal way म्हणजे सगळ्यांना तुम्ही समानतेने वागवा. Create awareness in our community on the impact of discrimination and need to prevent it. Interview and stop discrimination. हे वाचलंस का? Create awareness in our community on the impact of discrimination and the need to prevent it. तुम्ही जनजागृती करा आपल्या समाजामध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये, कम्युनिटीमध्ये, आणि त्याच्यामध्ये हे करा, म्हणजे त्याला कंट्रोल करता येईल डिस्क्रिमिनेशनला. Intervene and stop discrimination if we see someone being ill treated. अशा हे थांबवा, जर कोणाच्या बाबतीत असं काही घडत असेल तर ते तात्काळ थांबवा. असं, if someone close to us discriminates against someone, we should speak to them and try to help them keep an open mind. मोकळे मनाने चर्चा करा त्यांच्यासोबत, त्यांना समजावून सांगा आणि ते थांबवा. बरं, मला काय म्हणायचंय, आता सरकारनं भारतीय संविधानात एवढं दिलंय, बरोबर का नाही, आहे की नाही, म्हणजे समानतेच्या बाबतीत डिस्क्रिमिनेशन थांबवण्यासाठी. तरी सुद्धा आपल्याला आसपास असं का वाटतं की भेदभाव आहे, की म्हणजे अशा घटना घडतात ना? घडतातच. मग का घडतात माहिती आहे? डिस्क्रिमिनेशन घडतं. आहेच. बरं, मला सांगा आता, इक्वॅलिटी आणि इक्विटी याच्यात काय फरक आहे? इक्वॅलिटी म्हणजे समानता आणि इक्विटी म्हणजे समता. ते कसं समजून घ्यायचं? आता समजा एक पलीकडे एक ग्राउंड आहे, पलीकडे आणि त्याला ग्राउंडला मोठी भिंत आहे, मोठी भिंत आहे, आणि त्या भिंतीच्या पलीकडे एक क्रिकेट खेळत आहेत किंवा कुठला तरी खेळ लोक खेळत आहेत, आणि ते तुला बघायचं ते मला बघायचं आहे, बरोबर का नाही? ते तुला बघायचं आणि मला बघायचं, तर मी उभा राहून बघते, बरोबर का? तर तो मला सहज दिसतोय, तो खेळ मला सहज दिसतोय, पण मी माझ्या पायाखाली खुर्ची घेते आणि मी आणखी उंच होऊन ते बघते, म्हणजे मला ते जास्तीचं सहज दिसतंय. मग तू आहेस ना, तर तुला पण बघायचं, पण ते तुला दिसत नाहीये, तुला दिसत नाहीये. आणि मग मी तुला काय केलं, एक छोटी खुर्ची दिली. काय? एक छोटी खुर्ची दिली, बरोबर की नाही?
एक छोटी खुर्ची दिली तुला त्या खुर्चीवर उभा केले आणि तुला ते बघायला लावले, पण तरी सुद्धा ते तुला दिसत नाही. कारण ऑलरेडी मी मोठ्या खुर्चीवर उभी, माझी जास्तीची उंची आहे आणि तुझी उंची कमी आहे, तर तुला एक छोटी खुर्ची दिली तर ऍक्च्युली मी काय करायला पाहिजे, ही माझी खुर्ची आहे ना, मी उभी आहे ना खुर्चीवरती, तर ही खुर्ची मी सोडून द्यायला पाहिजे, खाली सोडून द्यायला पाहिजे आणि मी अशी उभं राहायला पाहिजे, कारण माझी उंची त्या तिथपर्यंत जातील, मला ते सहज न खुर्चीवर उभा राहता सुद्धा मला ते बघता येते. मग तुला काय करावं लागेल, मला माझी खुर्ची आणि तुझी जी खुर्ची ते एकावर एक ठेवावं लागतील आणि मग तुला ते दिसल. बरोबर की नाही? ती समता असते, हे की नाही? आणि समानता कशी असते, मग तुला खुर्ची दिली ना, मग मी एक खुर्ची घेतली तुला एक खुर्ची दिली ना, मग तू त्याच्यावर बघ, नाही तर नको बघू, तुला दिसतंय का, नाही दिसत ना, दिसू नाही तर नाही दिसू. बरोबर आहे की नाही? मग आता खूप साऱ्या योजना आहेत, खूप सारे कायदे आहेत, हे की नाही? आता अनटचबिलिटी आहे, अस्पृश्यता आहे, तरी सुद्धा अत्याचार होतात का नाही, हाणामाऱ्या गोष्टी होतात का नाहीत, घरं जातात, खूप काही गोष्टी महिलांवर अत्याचार होतात की नाहीत? कारण त्या योजना ते कायदे आहेत ना, त्याच्यातल्या पळवाटा आहेत. पळवाटा म्हणजे काय म्हणतात ना, कायदे तर केलेत पण त्याची अंमलबजावणी नाही बरोबर करायची. योजना तर दिल्या की बाबा दलित वस्ती सुधार योजनेचं बजेट असतं किंवा महिलांसाठीचं खास बजेट असतं, हे की नाही? मग महिलांसाठी बजेट आलेलं असते महिला बाल कल्याणकडे, मग शिक्षणाचं बजेट आलेलं असतं शिक्षण विभागाकडे, त्याच्यातलं 20-25% काहीतरी असतं बजेट आपल्यासाठी. मग हे बजेट आपल्याला आलेलं असते ना, मग सरकारकडून मंजूर करून घ्यायचं, दलितांसाठीचं बजेट, SC ST साठीचं बजेट, महिलांसाठी बजेट. मग काय करायचं, ते त्या बजेट्सला दुसरीकडे वळवायचं. मग आपल्याला भेटतंय का, ते वेळेवर भेटते का? नाही. मग आपल्या वस्तीमध्ये येणारं बजेट जर वरच्या वस्तीमध्ये जिथे सगळ्या सुखसुविधा आहेत, सगळ्या सुविधा आहेत, तर ती लोक श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहेत, त्यांच्याकडं बिझनेस आहेत, त्या गल्लीत त्या वस्तीतलं दलित वस्तीचं बजेट आलेलं, समजा फॉर एक्झाम्पल रस्ता असेल, आलेल्या रस्त्याचं बजेट तिकडं टाकलं, म्हणजे तो रस्ता तिकडच्या वस्तीमध्ये जर केला आणि इकडचे रस्ते नाल्या तशाच ठेवल्या किंवा डुप्लिकेट काम केलं, एक्झाम्पल, मग ते आपल्याला मिळतंय का? नाही मिळत. आणि हे असंच असतंय. त्याच्यामुळं कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हायला पाहिजे, योजनांची अंमलबजावणी वेळेवर आणि प्रभावीपणे व्हायला पाहिजे, तरच हे आपल्याला हे होतं. आणि त्याचबरोबर लोकांमध्ये अवेअरनेस यायला पाहिजे आणि लोकांचे रोल पण बदलले पाहिजे, त्यांच्या भूमिका पण बदलल्या पाहिजे, की मनातून लोक बदलली पाहिजे, किंवा ह्या लोकांबद्दल भेदभाव आहे तर हे थांबलं पाहिजे, अस्पृश्यता आहे, आता कुठंतरी थोडा बदल होतोय परंतु तेवढा झालेला नाही, त्याचं स्वरूप बदलतंय, हे की नाही? हा. मग त्याच्यामुळे तुझ्यावर अन्याय होत असेल, माझ्यावर अन्याय होत असेल, त्याच्यावर मी बोललं पाहिजे, किंवा कुणी आपल्याला अन्याय करत असेल तर ज्याला जाणीव झालेली आहे त्या व्यक्तीने ते थांबवलं पाहिजे. मग तू कुठल्याही समाजातला असू शकतो. मग खूप सारे लोक आता पुढे येत आहेत, हे थांबवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतात ना. तर अशा पद्धतीचा हा इम्पॅक्ट काय होतो समाजावर वगैरे, तर अशा पद्धतीनं आमच्या नटूबाई सांगते आणि आम्हाला पण जेवढं कळतं आम्ही तेवढं सांगतो. तर आमच्या ह्याच्यामध्ये दुरुस्ती करा, कशामध्ये काय म्हणतात ना, काही चुकलं असेल तर त्याच्यामध्ये सांगा आणि खास करून माझ्या नटूला सांगत जा. आणि माझा तर प्रयत्न असतो, चुकीचं काही सांगत नाही मी, पण काय असतं ना, मॅन इज द बंडल ऑफ मिस्टेक असं म्हणतात, माणूस हा चुकीचा पुतळा असतो, तर होत असतात कधी कधी हे शिकवत असताना, हे करत असताना. तर त्याच्यासाठी दुरुस्ती असतील तर आमच्या ज्ञानात भर घाला. आणि तिनं जे सांगितलंय, मला तेवढी इंग्लिश येत नाही, पण तिनं जे सांगते तिचा जो अभ्यास होतोय किंवा तिच्या पद्धतीनं ते विचार करते किंवा समजून घेते, तर ते कसं आहे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचा. पुढे बाय पुढे.